वक्फ सुधारणा विधेयकासाठी शिंदे सेनेनं सर्व खासदारांना हिंदीतून व्हीप बजावलाय आणि त्यावरून मनसेनं शिंदे गटाला डिवचलंय। मनसे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळे यांनी ट्विट करून निशाणा साधला। बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या खासदारांसाठी हिंदी भाषेमध्ये व्हीप काढून मराठी भाषेची का प्रतारणा केली असावी असा सवाल मनसेनं विचारलाय। शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकरांनी राज ठाकरेंना डिवचलंय। गंगाजळ शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर असलेला भला मोठा बॅनर शिवसेना भवनासमोर लगावलाय। राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात कुंभमेळ्यातील गंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि याच मुद्द्यावरून समाधान सरवणकरांनी राज ठाकरेंना डिवचल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथे गाडला अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले। खुलताबाद इथे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरती हे बॅनर दिसतायत, तर औरंगजेबाची कबर किती किलोमीटरवरती आहे याची माहितीही बॅनरवरती आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यानंतर मनसेने कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांनी काल रात्री अचानक धाड टाकली आहे। दहिसर नाक्यावरती त्यांनी रात्री 11 वाजता दूध वाहतूक करणारी वाहनं थांबवली आणि त्यांची तपासणी केली। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, मात्र धनंजय मुंडे अजित पवारांसोबत दौऱ्यावरती नसणार आहेत। धनंजय मुंडेंनी प्रकृती ठीक नसल्याचं कारण दिलंय आणि त्यामुळे एकीकडे दादा बीडमध्ये दौरा करतील तेव्हा धनंजय मुंडे उपचारासाठी मुंबईत असणार आहेत। मला मिळालं ते रात्री